एकीकडे हे सगळं सुरू असताना सुद्धा राज्यातल्या महिला स्वतःची प्रगती थांबवत नाहीयेत. लखपती दीदी ही महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणारी आणि इतकंच नव्हे तर या माध्यमातून कुटुंबालाही उत्तम आर्थिक बळ देणारी योजना ठरतीये. योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातल्या अनेक महिला पुढे येत आहेत. लाखोंची उलाढाल करत व्यवसायामध्ये यशस्वी होत आहेत. आज बघूयात रत्नागिरीमधली अशीच एक सक्सेस स्टोरी. लाखो बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील आमच्या भगिनींना सुद्धा कोट्यवधी रुपयाची मदत मिळाली आहे. पंतप्रधान मोदींनी ज्या लखपती दीदींचा उल्लेख केला त्यामधलीच ही एक लखपती दीदी. गणपतीच्या सुबक मूर्ती घडवणाऱ्या या नेहल कोटकर रत्नागिरीतल्या गणेश गुळे या गावात त्यांची गणेश चित्र शाळा आहे. नेहल दरवर्षी त्यांच्या गणेश चित्र शाळेत गणपतीच्या 500 पेक्षा जास्त इको फ्रेंडली मूर्ती घडवतात. या गणपतीच्या कारखान्याचा मुख्य उद्देश म्हणजे लगद्याचा गणपती म्हणजे पेपरापासून आणि मातीपासून म्हणजे पर्यावरणाला आळा घालण्यासाठी इको फ्रेंडली गणपती आम्ही तयार करतो. नेहल यांना व्यवसाय वाढीसाठी मोठी मदत मिळाली आहे ती लखपती दीदी या योजनेची, राज्यातल्या उमेद योजनेची. नेहल यांनी घडवलेल्या गणपतीच्या मूर्तींना मुंबई, नाशिक ते अगदी अमेरिकेतही मागणी आहे. तशी भांडवलाची चणचण भासली. त्या उमेदच्या सहकार्याने सुरुवातीला मी गटात राहून गटाचं कर्ज घेतलं. गटाचं कर्ज घेतल्यानंतर थोडीफार कारखान्याला मदत झालीच आमच्या. आणि नंतर काय झालं, मग अजून पुढे आपला व्यवसाय चालवण्यासाठी मशिनरी घेण्यासाठी CIFच्या माध्यमातून, RFच्या माध्यमातून आणि नंतर बँक लोन प्रस्ताव करून त्या बँक मार्फत 2-3 लाखाचं कर्ज उचललेलं आहे. उमेद अंतर्गत 2023-24 या आर्थिक वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातल्या 6054 बचत गटांना 312 कोटी 86 लाखांचं कर्ज वितरित करण्यात आलंय. जिल्ह्यात आतापर्यंत 66,594 महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय. या महिलांनी फळ प्रक्रिया, बेकरी, आंबा काजू उद्योग, टेलरिंग, ब्युटी पार्लर, बेकरी प्रोडक्ट, मच्छी व्यवसाय, किराणा, भांडी आणि गारमेंट व्यवसाय, मूर्ती व्यवसाय, शेती आणि पशुधन असे व्यवसाय सुरू केले. या योजनेअंतर्गत बँकेतून कर्ज घेताना कुठलीही अडचण आली नसल्याचं कोटकर आवर्जून सांगतात. आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल 30 लाखांच्या घरात आहे. आम्ही हे बँक ऑफ महाराष्ट्रामधूनच कर्ज उचललेलं, त्यामुळे काय तसा प्रॉब्लेम आम्हाला कधी आलेला नाही त्या बँकेतून. तशी उलाढाल 30 लाखापर्यंत होते आमची. त्यामुळे कागदपत्र गटामार्फतच आमचे दिले जातात. त्यामुळे अजूनपर्यंत तरी काही प्रॉब्लेम आलेला नाही आम्हाला. आणि तशी बँक पण सहकार्य भरपूर करते आम्हाला प्रत्येक वेळी लोनसाठी. लखपती दीदी योजना महिलांच्या स्वप्नांना आणि निर्धाराला बळ देणारी योजना आहे. थोडीशी हिंमत दाखवा आणि लखपती दीदी होऊन स्वतःचा व्यवसाय उभारा आणि सक्षम व्हा. कुटुंबही आर्थिक दृष्ट्या सक्षम करा. राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी.